नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज त्यांना जिल्हाभरात अभिवादन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज अक्षरशः जनसागर ओसळल्याचं पाहायला मिळालं। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी महापौर रवी सोनकांबळे, डॉक्टर सुनील तुरुकमाने, सुधीर साळवे, सुरेश भुमरे आदींनी देखील महामानवाला अभिवादन केलं। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आलं। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते अर्पण करून पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। समता सैनिक दलाच्या वतीने आनंद भिरजे यांनी मानवंदना दिली। भिक्खू संघाच्या वतीने भंते पी धम्मानंदजी यांनी त्रिशरण पंचशील दिलं। कार्यक्रमास बाबासाहेब धबाले, ज्येष्ठ नेते BS सहजराव, विश्वनाथ झोडपे, सुनील S पवार, S साळवे, DK टोंपे, BG शिंदे, शिवाजी बावळे, दशरथ गायकवाड, नागसेन हत्यांबिरे आदींसह उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महामानवाला अभिवादन करण्यात आलं। जयंतीनिमित्त DN दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन रिपाई युवा जिल्हाध्यक्ष शामी खिल्लारे, JB राऊत यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी विजय मुळे, अरुण गायकवाड, आप्पा गाडे, मोरे, रवी वावळ, अनिल मुळे, भगवान कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। परभणी शहर महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली। या अनुषंगानं वंदनेसाठी उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना अल्पोहाराचं वाटप करण्यात आलं। 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता उपायुक्त बबन तडवी, सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे, सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रिया गोरखे, नगर सचिव विकास रत्न पारखी, समिती कार्याध्यक्ष करण गायकवाड, समन्वयक अभिजित कुलकर्णी, उपाध्यक्ष विनय ठाकूर, विश्वनाथ बोबडे, मुजमुले, अभियंता राहुल भुतळे, अलकेश देशमुख, सुनील सोळंके, कोषाध्यक्ष बार्शिद भाई, सदस्य राजू झोडपे, सूर्यवंशी, किरण गायकवाड, जोगिंदर सिंग काकडा, महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेलू येथे देखील त्यांना अभिवादन करण्यात आलं। माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंत आडळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रघुनाथ नाना बागल, विनोद तरटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल काळबाडे, नरसिंह हारडे, वैभव वैद्य, विष्णू नाईकवाडे, संतोष ठाकूर, संतोष गायकवाड, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद सावंत, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, अशोक आंबोरे, मारुती चव्हाण, मनीष कदम, गौतम धापसे, गौतम साळवे, केडी वाघमारे, राम खरबे, अशोक काकडे, अशोक उफाडे, लक्ष्मण बागल, सचिन कोरडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर महोत्सवाच्या वतीने देखील महामानवाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी समिती अध्यक्ष अमोल जाधव, सुहास पंडित, दिगंबर खरवडे, सत्तार पटेल, वैजनाथ देवकते, शेजी अहमद खान, शिवाजी भालेराव, श्रीराम जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय या ठिकाणी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर, प्राचार्य शेख बाबर, प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांच्यासह प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी बालविद्या मंदिर हायस्कूल येथील 1985 बॅचचे माजी विद्यार्थी जे आज विविध क्षेत्रात आहेत यांनी पानपोई सुरू केली आहे।
वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी वामन बेले यांच्या हस्ते या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. पोलीस बांधवांच्या या अनोख्या उपक्रमाचं जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मागील 16 वर्षापासून कार्यप्रवण असलेल्या सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विचारवेधक देखाव्यातून प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ लोकार्पण केलेल्या या देखाव्यातून डॉक्टर बाबासाहेबांच्या लिखाणातून निर्माण झालेले RBI बँक, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि महाबोधी महाविहार बुद्धगया येथील सद्यस्थिती साकारली आहे. देखाव्याची संकल्पना सुनील ढवळे यांची तर निर्मिती चित्रकार राजा कांबळे यांची आहे. या लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी समिती अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, विधिज्ञ दीपक देशमुख, डॉक्टर विवेक नावंदर, मुख्य प्रवर्तक यशवंत मकरंद, डॉक्टर सुनील जाधव, मुंजाजी शेवाळे, सुशील कुमार देशमुख, त्र्यंबक वडसकर, डॉक्टर परमेश्वर साळवे, डॉक्टर संगमित्रा साळवे, सुनील ढवळे, रवी पंडित, संजीव आडागळे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, अमित मोगल, सुभाष ढगे, गणेश शिंदे, डॉक्टर सुरेश हिवराळे, विश्वजित वाघमारे, दिगंबर जाधव, भूषण मोरे, संगपाल आडागळे यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.